नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे जयू आत्या जेव्हा राकेशला म्हणते की तुम्ही आता लग्नाचा विचार केला पाहिजे, तेव्हा राकेश म्हणत असतो की आत्या, माझ्यासारख्या फाटक्या मुलाला आपली मुलगी कोण देईल ना. म्हणजे आता तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही ईश्वरीजींच्या लग्नाचा विचार कराल तेव्हा तुम्ही त्यांचे आईवडील एका चांगल्या मुलाचीच निवड कराल ना. म्हणजे चांगला कमवता, चांगला जॉबला जाणारा मुलगा, की माझ्यासारख्या फाटक्या मुलाची तुम्ही निवड कराल, बरोबर की नाही. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की माझ्यासारख्या समाजसेवा करणाऱ्या मुलाला आपली मुलगी कोण देईल. तेव्हा जयू आत्या म्हणत असते की पैशापेक्षा माणुसकीला महत्त्व देणाऱ्या घरातून एखाद्या चांगल्या मुलीचं स्थळ तुम्हाला आलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना, तुम्ही नाकारणार तर नाही ना. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की आत्या, अहो अशा मुलीचं स्थळ आलं तर मी कशाला नाकारेन. बरं ते सगळं जाऊ द्या, आज रात्री जेवणामध्ये तुम्ही मला लोणचं देणार आहात, ते आपलं ठरले, लग्नाचं बघू नंतर कधीतरी, असं तो उगाचच म्हणून जातो. तेव्हा इथे जयू आत्या आता इशूचा विचार करत असते राकेशसाठी. राकेश म्हणत असतो की चला आता जयू आत्या स्वतःहून ईश्वरीजींच्या आईवडिलांजवळ आता माझ्या स्थळाबद्दल बोलतील आणि स्वतः ईश्वरीजींचं स्थळ माझ्यासाठी सुचवतील. तेव्हा इकडे आता त्यांच्याकडूनच लग्नाची बोलणी होणार. तर माझ्या इंदोरी जिलेबीचं स्थळ आता स्वतःहून ते लोक माझ्यासाठी सुचवणार आहेत. तर ईश्वरीजी, तुम्हाला असं ऑफिशियली मिळवण्यामध्ये जी काही मजा आहे ना, ती खूपच जास्त और आहे, बढिया, असे इकडे आता राकेश म्हणत असतो. आणि तो गाडीवरती बसून आपल्या कामाला आता जाणारच असतो. तेवढ्यातच इथे राकेशचं लक्ष आता गाडीवरती बसल्यानंतर त्याच्या बाईकच्या आरशामध्ये जातं. तेव्हा तो बघतो तर काय, ईश्वरी आणि शलाका दोघीजणी आता बरोबर इथे येत असतात ईश्वरीच्या घरी. तेव्हा इकडे राकेशचं लक्ष गेल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो. जर ईश्वरीबरोबर शलाका आहे याचा अर्थ शलाका मलाच भेटायला आली आहे हे त्याला कळलेलं असतं. त्यामुळे तो स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, शलाकाजी, जेव्हा जेव्हा तुम्ही राकेशजींना भेटायला येता ना, नेमके तेव्हाच ते घरी नसतात हो. पण या वेळेला तसं होता कामा नये. काही झालं तरीसुद्धा ते घरी हवेतच. तेव्हा इकडे राकेश बाजूला असलेली ओढणी आता चेहऱ्यावरती लावतो, चेहरा पूर्णपणे कवर करून घेतो. तेवढ्यातच इथे ईश्वरीला आता ठेच लागलेली असते. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, एवढं काही झालेलं नाही आहे. तेव्हा शलाका म्हणत असते की सांभाळून बघून चाल ना, आता लागलं असतं तुला. तेव्हा इकडे ईश्वरीचं लक्ष जातं. तिला असा भास होतो की कुणीतरी टेम्पोच्या बाजूने आपल्याला लपून बघतंय का. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, शलाकाजी, तुम्हाला असं वाटलं का त्या टेम्पोच्या तिथून कुणीतरी आपल्याला लपून छपून बघतंय. तेव्हा शलाका म्हणते, नाही, मला तर असं वाटलं नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, एक मिनिट तुम्ही इथेच थांबा. आणि ईश्वरीला संशय आलेला असतो की त्या ठिकाणी नक्कीच कुणीतरी आपल्याला लपून बघतंय. तेव्हा ईश्वरी आता तिथे हळूहळू आता चालत येत असते. तेव्हा तिला आश्चर्य वाटतं, कारण तिला असं वाटत असतं की कुणीतरी टेम्पोच्या बाजूने आपल्याला बघतंय. पण त्यावेळेला आता तिथे कुणीच नसतं, कारण राकेश आता तिथे उभा न राहता तो टेम्पोच्या पुढच्या बाजूला येऊन उभा राहिलेला असतो, जेणेकरून इथे ईश्वरीला तो दिसू नये म्हणून. आणि त्यानंतर तिथे शलाकासुद्धा आलेली असते. शलाका आणि ईश्वरी दोघीही बघतात, पण तिथे कुणीही दिसत नाही, कारण राकेश आता पूर्णपणे चेहरा कवर करून समोरच्या बाजूला येऊन उभा राहिलेला असतो. तेव्हा शलाका म्हणते, हे काय, इथे तर कुणीच नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की शलाकाजी, पण मला असं खरंच वाटलं की इथे कुणीतरी आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, जाऊ दे, ते बघा ते माझं घर, आपण आता घरामध्ये जाऊया. तेव्हा इथे आता राकेशला खूपच जास्त राग येतो, कारण तो जेव्हा जेव्हा शलाका आणि ईश्वरीला एकत्र बघतो त्याला खूपच जास्त शलाकाचा राग येत असतो. तो म्हणत असतो की शलाका, तू ईश्वरीजींबरोबर येऊन इथे काय करण्याचा प्रयत्न करतेस मला माहिती आहे. जर तुझ्यामुळे माझा प्लॅन फ्लॉप झाला ना, आत्तापर्यंत ज्या गोष्टी मी जुळवून आणतोय
त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर मी तुला सोडणार नाही. आणि तो आपल्या माणसाला फोन करतो आणि म्हणतो, काय रे हे, तुम्हाला पैसे कसले देतोय? तुम्हाला जर काम नीट करायचं नसेल ना तर एक पैसासुद्धा देणार नाही आहे मी तुम्हाला. त्या शलाकावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं. मेन गेटवरती तुम्ही उभे राहिलात आणि ती मागच्या गेटने आलीसुद्धा. ती आता मला बघता बघता मी वाचलोय, कळलं ना? तिच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवा आणि तिचा व्यवस्थित बंदोबस्त करा लवकरात लवकर. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आजी बाहेर येते आणि म्हणत असते की अविनाश, उद्याच्या चतुर्थी गौरी पूजनची किती छान तयारी केली आहेस तू, किती छान सजावट केली आहेस. तेव्हा अविनाश म्हणतो, मग आई, आता दरवर्षीप्रमाणे उद्याची पूजा ही आपली खूप छान पद्धतीने साजरी झाली पाहिजे, बरोबर की नाही? तेव्हा इकडे आई म्हणत असतात, बरोबर बोलतोयस रे तू, तयारी तर खूप उत्तम केली आहेस, पण उद्या आपली फक्त अंजली नसणार आहे ना, म्हणून मला जरा रिकामं रिकामं वाटेल आणि थोडं वाईटसुद्धा वाटतंय. तेव्हा इकडे मामा म्हणत असतात, अगं आई, कशाला काळजी करतेस? आता ती तिच्या ट्रीटमेंटसाठी गेली की नाही, मग आता वाईट वाटून घेऊ नकोस, तीसुद्धा चांगल्या कामासाठीच गेली. तेव्हा इकडे आजी म्हणतात, हो अगदी बरोबर. आणि हे काय चाललंय यांचं? तेव्हा वल्लरी आता मोबाईलमध्ये बिझी असते. तेव्हा इकडे अविनाश मामा म्हणतात की वल्लरी, अगं तो मोबाईल जरा बाजूला ठेव आणि उद्याच्या पूजेची थोडी तयारी केलीस ना तर बरं होईल. तेव्हा वल्लरी म्हणते, त्यासाठी नोकर आहेत ना, आणि मी उद्याच्या पूजेसाठी माझा लूक फायनल करते, तेव्हा तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात की वा वा, पूजेची तयारी करायला नको, पण आता लूक फायनल करायचा आहे, ते महत्त्वाचं आहे ना, नाही का? तेव्हा वल्लरी म्हणत असते, हां मग काय झालं? उद्या आता एवढी मोठी पूजा आहे, मग कसं तयार व्हायला हवं ते बघायला नको का? तेवढ्यातच अर्णव जात असताना आजी म्हणत असतात की चिंटू, अरे उद्या आपल्या इथे इथे आता चतुर्थी गौरी पूजन आहे, तू थांबणार आहेस ना पूजेला? तेव्हा अर्णव म्हणतो, आजी, अगं मी दरवर्षी थांबतो ना, यावर्षीसुद्धा थांबेन, फक्त तुझ्यासाठी. तेव्हा इकडे अर्णव गेल्यानंतर इथे आजीला त्याचं खूपच जास्त कौतुक वाटतं. ती लगेचच आपल्या नातवाची मायासुद्धा काढते. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात की अविनाश, अरे उद्या आता पूजेचा मान कुणाला मिळणार, म्हणून आपण ताटामध्ये जी काही नावं लिहितो ना, ती ताटं आजच तयार झाली पाहिजे हां. म्हणजे उद्या कुणाचं नाव निघतंय ते आपल्याला बघायला हवं. एवढा मोठा पूजेचा मान जर आपल्या ईश्वरीला मिळाला तर? तेव्हा इथे मामा आणि आजी दोघेही खूपच जास्त खुश होतात. तेव्हा इकडे वल्लरी म्हणत असते की एवढा मोठा पूजेचा मान, तुमची तर इच्छा आहे की हा मान ईश्वरीलाच मिळावा, नाही का? मग कशाला तुम्ही एवढ्या जणांची ताटं वगैरे सजवून ठेवायला सांगताय? डायरेक्ट ईश्वरीलाच मान द्यायचा ना पूजेचा. आणि तसंही मला असं वाटतंय की तुम्ही जो काही आता ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नाचा घाट घालताय ना, त्यांच्या जर पत्रिका नाही जुळल्या तर तशीही ते आपल्या घरामध्ये येणारच नाही आहे. मग पूजेचा मान तिला द्या आणि एकदाचं तिला इथून मोकळी करून टाका, बरोबर की नाही? तेव्हा इकडे वल्लरी आता रागाने जात असताना आजी म्हणत असतात की हिला काय करायचं आहे, आपण फक्त बोलत होतो ना, आणि हिला कुणी सांगितलं की आपण अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाची पत्रिका जुळवण्याचं काम करतोय ते? तेव्हा मामा म्हणतात, आई, अगं दरवेळेला ती चोरून बोलणं ऐकत असते ना, या वेळेला सुद्धा पत्रिका जुळवण्याचं आपण जे काही इथे काम करतोय ते सुद्धा तिने चोरूनच ऐकलं असेल. त्यानंतर इकडे आता मामा आणि आजी कुणाकुणाला बोलवायचं याची सगळी तयारी करत असतात, इन्व्हिटेशन देत असतात. तेवढ्यातच इथे अर्णव आणि आकाश दोघेजण आता एकाच रूममध्ये बसलेले असतात, पण दोघेही शांत. कारण अर्णव ईश्वरीचा विचार करत असतो, तिच्याबरोबर त्याने जे काही इथे वेळ घालवलेला असतो त्याचा विचार करत असतो. तेव्हा इथे आकाशच्या लक्षात येतं की इकडे अर्णव आता फक्त ईश्वरीचाच विचार करत असतो. तेव्हा इकडे आता आकाशच्या हातामध्ये जो बॉल असतो तो लगेचच अर्णवच्या दिशेने फेकतो आणि म्हणतो, दादा कॅच. तेव्हा अर्णव तो बॉल कॅच पकडतो. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, हे काय, आता जर माझं लक्ष नसतं तर? तेव्हा आकाश म्हणत असतो, काय दादा, कुणाचा विचार करतोयस तू? सांग सांग, मला सांग. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, तुला का सांगू मी? आणि अर्णव आकाशकडे बघतो आणि म्हणत असतो, आकाश, अरे ऑफिसमध्ये तुला बघून, घरीसुद्धा तुला बघून बघून ना तुझा मला ओव्हरडोस झाला आहे, कळतंय का तुला? ऑफिसमध्ये तूच, घरीसुद्धा तूच, त्याच्यामुळे तू जा, तुझ्या रूममध्ये जा आणि आता आराम कर, झोप जा. तेव्हा आकाश म्हणतो, दादा, माझा चेहरा बघून बघून तुला ओव्हरडोस झाला आहे का?
पण मी तर ऑफिसमध्ये तुझ्यासमोर जास्त वेळ नसतोच, थोडं कामापुरतंच येतो. मग आता ऑफिसमध्ये तू जास्त वेळ चेहरा कुणाचा बघतोस हे आठव बरं. मला माहिती आहे तू ऑफिसमध्ये जास्त वेळ तर ईश्वरीचा चेहरा बघत असतोस, हो की नाही? मग तिचा ओव्हरडोस झालाय का तुला? तेव्हा इथे आकाश आता अर्णवला चिडवण्याचं काम करत असतो. अर्णव म्हणतो, तू जरा जास्तच बोलायला लागलायस असं नाही वाटत का तुला? थांब आता तुला बरोबर सांगतो. आणि अर्णव येतो आणि इथे आकाशचे दोन्ही हात मागे घेतो आणि त्याला म्हणतो की मी इथे बॉक्सिंगची खूप दिवस झाले तयारी केलेली नाही आहे. तेव्हा इथे बॉक्सिंगची तयारी करू का? मग इथे जर तुला मी आता फाईट वगैरे मारल्या ना, मग जाशील आजीकडे रडत रडत, कळलं ना? मारू का मारू? तेव्हा आकाश म्हणतो, नाही नाही दादा नको, मला मारू नकोस. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, मग जा आत्ताच्या आता इथून निघून जा. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, बरं ठीक आहे मी चाललो आहे आता, पण दादा मला सांगशील का तू आता कुणाचा विचार करत होतास? तेव्हा अर्णव म्हणतो, गप्प बसलास का? मी कुणाचाही विचार करत नव्हतो, मी कामाचा विचार करत होतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, पण मला माहिती आहे ना तू कुणाचा विचार करत होतास, उद्या येणार आहे पूजेला ती. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, कोण? तेव्हा आकाश म्हणतो, ईश्वरी उद्या पूजेला येणार आहे, सगळेजण येणार आहेत ना, मग ती पण येणार आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मला काही फरक पडत नाही ती आली काय नाही आली काय. तेव्हा आकाश म्हणतो, हो का, तुला काही फरक पडत नाही का? मग ती तुझ्याबरोबर आज बोलत नव्हती तेव्हा तू एवढा रेसलेस का झाला होतास? आणि ती बोलायला हवी आहे म्हणून एवढे का प्रयत्न करत होतास? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की माझी बडबड तुला आवडत नाही, पण तिची बडबड तुला आवडते नाही का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आकाश आता जातोयस की नाही? तेव्हा आकाश म्हणतो, बरं बरं जातोय, पण उद्या पूजेला येणार आहे ती. तेव्हा इथे अर्णवला आठवत असतं की ज्या वेळेला ईश्वरी बोलते त्यावेळेला इथे अर्णवला खूपच जास्त आनंद होतो आणि ते आठवून त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्माईल येतं. तेव्हा अर्णव स्वतःलाच विचारतो की मी हसतोय का? मी का स्माईल करतोय? आणि पुन्हा आता भानावरती येत असतो. ईश्वरीच्या आठवणीमध्ये तो असा काही आता स्वतःला व्यस्त करून घेत असतो की आजूबाजूला काय घडतंय या गोष्टींकडे त्याचं लक्षच नसतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, शलाकाजी या वेळेला आहे ना, इथे राकेशजी घरामध्येच असतात आणि ते दररोज असतात, पण ज्या वेळेला तुम्ही भेटायला येता नेमकं त्याच वेळेला ते घरामध्ये का नसतात, हा मला तर प्रश्नच पडतोय. तेव्हा जयू आत्या म्हणत असते की इथे मोठ्या माणसांना भेटायचं म्हणजे नशीब लागतं, भेटण्याचा योग जुळून यावा लागतो, हो की नाही? तेव्हा इथे आता शलाका म्हणत असते, ठीक आहे नंतर कधीतरी येते. तेवढ्यातच मंजूचा फोन आलेला असतो. तेव्हा शलाका म्हणते, हो मंजूताई मी आलेच. आणि शलाका म्हणते की मला जावं लागेल ईश्वरी, मंजूताईंचा फोन होता, त्यांच्या घराच्या चाव्या माझ्याकडे राहिल्यात ना, तेव्हा त्या वाट बघत असतील, मला आता जावं लागेल. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, बरं ठीक आहे. तेव्हा शलाका म्हणते, पण आता मी एकटी कशी जाऊ? मला इथे राजेश्वरची भीती वाटते. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, नाही तुम्ही एकट्या जाऊ नका, चला मी तुम्हाला आमच्या इथे जे रिक्षावाले काका आहेत ना त्यांना सोडायला सांगते, ते तुम्हाला व्यवस्थितरित्या सोडतील. तेव्हा इकडे ईश्वरी आता शलाकाला रिक्षामध्ये बसवते आणि घरपर्यंत सोडायला सांगते. तरी ते शलाका मंजूताईच्या इथेच अजूनपर्यंत राहत असते, कारण ईश्वरी हिनेच सांगितलेलं असतं की राजेश्वरपासून जर तुला स्वतःचा बचाव करायचा असेल तर एकटी राहू नकोस. तर मंजूताई म्हणते की तू माझ्या इथे राहिलीस ना तरीसुद्धा चालेल. त्यामुळे इथे मंजूताईच्या इथे शलाका अगदी व्यवस्थितरित्या सेफली राहत असते. त्यानंतर इथे ईश्वरी येते. ईश्वरी आल्यानंतर जयू आत्या म्हणत असते, अगं तुम्हाला माहिती आहे का, आज राकेशने आपली खूप मदत केली. अगं तो रिक्षावाला ज्याच्याकडे मी इथे साड्या पाठवते, अगं खूप मोठी ऑर्डर आली होती म्हणून त्याच्याकडे मी साड्या पाठवल्या, तर त्याने मला पैसेच दिले नाही. मग राकेश गेले, त्यांच्याकडून पैसे घेतले, पैसे द्यायला तो काही तयार नव्हता. मग त्याच्याबरोबर ते जरासे 2 हातसुद्धा त्यांनी केले आणि त्यांनी आता पैसे घेत असताना त्यांना मारसुद्धा लागला गं, हाताला पायाला मार लागलाय त्यांना. तेव्हा त्यांनी आपली खूप मदत केलेली आहे. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, राकेशजींचा खरंच खूप आधार वाटतो ना आपल्याला, दरवेळेला आपल्या मदतीला धावून येत असतात. तेव्हा इकडे आता राकेशचा फोन येतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की राकेशजी, अहो कुठे आहात तुम्ही? आम्ही तुम्हाला मगाशी फोन केला होता
शलाकाजी आल्या होत्या ना तुम्हाला भेटायला, पण तुम्ही फोनच उचलला नाही. तेव्हा राकेश म्हणतो, ईश्वरीजी, अहो महत्त्वाचं काम होतं ना, तेव्हा मला घाईघाईने जावं लागलं. पण काळजी करू नका, त्या नेहमी आल्यानंतर त्यांच्याबरोबर काही भेटणं होत नाही. पण जेव्हा तुम्ही त्यांना पुन्हा घेऊन याल ना, तेव्हा प्लीज मला फोन करा, म्हणजे मी घरीसुद्धा थांबेन. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, बरं ठीक आहे. आणि राकेशजी, आत्याने सांगितलं की तुम्ही त्या रिक्षावाल्याकडून कसे काय पैसे आणलेत ते. तुम्हाला लागलंसुद्धा ना? खरंच खूप थँक्यू. तेव्हा राकेश म्हणत असतो, हे बघा, आता थँक्यू म्हणून उगाच आम्हाला पर्क करू नका. मी जे काही केलं ते माणुसकीच्या नात्याने केलं, बाकी काही नाही. तेव्हा थँक्यू वगैरे अजिबात म्हणायचं नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, बरं बरं ठीक आहे. त्यानंतर इकडे फोन ठेवल्यानंतर इथे आता ईश्वरी म्हणत असते, खरंच राकेशजी खरंच खूप चांगले आहेत. म्हणजे एवढी मदत करूनसुद्धा त्यांना थँक्यूसुद्धा म्हणायचं नाही असं मला म्हणत होते. तेव्हा इकडे आता आत्या म्हणत असते, अगं शिरासुद्धा बनवलाय ना आपण. राकेश घरी आलाय का? मग त्यांच्यासाठी शिरा घेऊन जातेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे, त्यांना शिरासुद्धा देते आणि थँक्यूसुद्धा म्हणते, हो की नाही? तेव्हा इथे ईश्वरी आता राकेशसाठी शिरा घेऊन आलेली असते. पण इथे राकेशने दारूची बाटली काढलेली असते दारू पिण्यासाठी आणि छान अशी ग्लासामध्ये दारू घेऊन तो इकडे तिकडे आता दारू अशी शिंपडतो आणि प्यायला जातच असतो. तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते आणि म्हणते, राकेशजी. तेव्हा इथे राकेश घाईघाईने दारूचा ग्लास आणि दारूची बाटली तो उचलून आता बाजूला ठेवतो, कारण ईश्वरीला दिसू नये म्हणून. तेवढ्यातच ईश्वरी येते आणि म्हणते, राकेशजी, हे घ्या तुमच्यासाठी शिरा. तेव्हा राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी, अहो आता तुम्ही फोनवरती बोललात आणि लगेच शिरा घेऊन आलातसुद्धा. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो असं काय करताय, शिरा बनून तयारच होता, मी फक्त आता घेऊन आले. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की राकेशजी, तुम्ही आज जी काही आत्याची मदत केलीत ना, त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि हा शिरा तुमच्यासाठी. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते, राकेशजी, अहो तुम्हाला घरामध्ये असा खूप विचित्र वास येतोय का? म्हणजे बघा ना, किती विचित्र वास आहे. तेव्हा इकडे राकेश म्हणतो की हो, अगदी बरोबर बोलात तुम्ही. हे बघा, मला मगाशी लागलं ना, त्या रिक्षावाल्यांकडून पैसे आणताना थोडंसं मला लागलं, त्यांच्याबरोबर थोडं भांडण झालं ना म्हणून. मग त्याला मी एक औषध लावले, म्हणजे तेल लावले. त्या तेलाचा वास असा विचित्र येतोय. मला पण नाही आवडला हा वास. खूपच जास्त घाणेरडा वास आहे ना. पण काय करायचं आता, हाताला लागलंय, मग लावायला तर हवं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, राकेशजी, खूप लागलंय का तुम्हाला? बघू दे बरं. आणि ईश्वरी आता राकेशचा हात बघत असते. त्याला किती मार लागलाय हे आता बघत असताना इथे राकेशला खूपच जास्त आनंद होत असतो, कारण ईश्वरीने त्याचा हात पकडलेला असतो आणि ती त्याच्या जखमेवरून इथे अगदी छानपणे हात फिरवत असते असं त्याला वाटतं. तेव्हा इकडे राकेशचा हात आता बरोबर ईश्वरीच्या गालाच्या जवळ आलेला असतो. तेव्हा तो ईश्वरीच्या गालाला हळूच आता त्याचा हात लावतो. त्यानंतर इथे ईश्वरी म्हणत असते की बरं ठीक आहे, त्या तेलाचा वास कितीही विचित्र असेल ना, तरीसुद्धा तुम्ही तुमच्या हाताला ते तेल लावा, म्हणजे तुम्हाला लवकर बरं वाटेल, ठीक आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे, मी जाते आता, तुम्ही शिरा खाऊन घ्या. तेव्हा राकेश म्हणतो, हो नक्की, नक्की मी शिरा खाईन आणि काळजी करू नका, आता मला बरं वाटतंय, माझ्या हाताला इतका पण काही मार लागलेला नाही आहे. तेव्हा ईश्वरीचं आता बोलून झाल्यानंतर आणि शिरा दिल्यानंतर ती थँक्स म्हणते आणि तिथून निघून येते. तेव्हा इथे राकेश आता आपला हातच बघत असतो, जो हात ईश्वरीने पकडलेला असतो आणि तो म्हणत असतो की ईश्वरीजी, अहो हे सगळं मी जे काही करतोय, हा सगळा अट्टाहास तुम्हाला मिळवण्यासाठी तर आहे ना, पण आता लवकरच तुमचे आई-वडील स्वतः तुमचं स्थळ हे माझ्यासाठी सुचवतील, हे मला बरोबर माहिती आहे आणि त्या त्या दिशेनेच माझी वाटचाल सुरू आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता चतुर्थी गौरी पूजा असते आणि त्याच्यामध्ये इथे मामा आणि वल्लरी दोघेही जण आता छान पूजेला बसलेले असतात. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो, वल्लरी जो काही आता पूजेसाठी आपला लूक फायनल करत असते, तो लूक तिचा फायनल झालेला असतो आणि त्यानुसारच ती इथे तयार झालेली असते. त्यामुळे इथे मामा आणि वल्लरी दोघेजण पूजेला बसलेले असतात. बाकी इथे पूजेची तयारी उत्तम केलेली असते. त्यानंतर अर्णवची नजर मात्र एकाच मुलीला शोधत असते आणि ती म्हणजे ईश्वरी. ईश्वरी आली आहे का ते बघत असतो. तेव्हा आकाशचं लक्ष मात्र अर्णवकडेच असतं. आकाश म्हणत असतो की नाही, अजून आली नाही का ती? तेव्हा इकडे आकाश म्हणतो, दादा
तू कुणाची वाट बघतोयस मला बरोबर माहिती आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की सगळा स्टाफ आलाय, लावण्य कुठे आहे? लावण्य अजून कशी नाही आली? तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की दादा, सगळा स्टाफ अजून नाही आलाय, लावण्य नाही आली, पण अजून ईश्वरीसुद्धा अजून आलेली नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आकाश तू जर जास्त बोललास ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, दादा आली आली, ईश्वरी आली. तेव्हा अर्णवचं लक्ष आता ईश्वरीकडे जातं. तेव्हा इथे ईश्वरी आणि नम्रता दोघेही खूप छान तयार होऊन आलेले असतात. तेव्हा ईश्वरीला अर्णव बघतच राहतो, कारण ती खूपच जास्त सुंदर दिसत असते. तेव्हा इकडे वल्लरी आता बघते तर ईश्वरी इतकी सुंदर दिसत असते, साधी सिंपल पण खूपच जास्त सुंदर. तेव्हा इकडे आता वल्लरीचं तोंडसुद्धा बघण्यासारखं झालेलं असतं. तर इकडे अर्णव ईश्वरीला बघत असतो तर आकाश नम्रताला बघत असतो. तेव्हा इथे दोघेही आता दोन्ही बहिणींकडे बघतच राहतात, कारण दोघेही खूपच जास्त सुंदर दिसत असतात. तेव्हा इकडे ईश्वरी आता अर्णवकडे हळूच बघत असते. अर्णवची नजर तिच्याकडून काही हटायला तयार नसते. मात्र इथे नम्रता आकाशकडे बघते. तेव्हा आकाश तिला लगेचच हाय असं म्हणतो. तेव्हा इथे दोघी आता आतमध्ये यायला निघतात. तेव्हा अर्णव ईश्वरीकडे एकटक बघतच असतो, कारण ईश्वरी खूपच जास्त सुंदर दिसत असते. तेव्हा ईश्वरी आता समोर येऊन उभी राहते आणि अर्णवकडे बघत असते. अर्णवसुद्धा इथे छान तयार झालेला असतो आणि पूजेसाठी थांबलेला असतो. त्यामुळे इथे ईश्वरीलासुद्धा त्याला पूजेमध्ये थांबलं हे बघून छान वाटतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता शलाकाच्या नावाचं ताट निघालेलं असतं. तेव्हा पूजेचा मान तिला मिळतो. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की इथे तुला इथे आता पूजेचा मान मिळतोय, तुझं नाव आलं म्हणून लगेच पुढे येतेस का? पण तुला नवऱ्याने टाकलेल्या बाईला पूजेचा मान मिळणार नाही. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण आता शलाकाच्या बाजूने बोलतात. का पूजेचा मान मिळणार नाही? नवऱ्याने त्याने हिला टाकलंय, त्याच्यामध्ये हिची काय चूक आहे? त्या नवऱ्याची चूक आहे हिला टाकलंय म्हणून. त्याच्यामुळे पूजेचा मान हा शलाकालाच मिळणार, याच्यामध्ये तिची काही चुकी नाही आहे असं अर्णव आणि ईश्वरी दोघेही म्हणतात. आणि पूजेचा मान स्वतः इथे दोघे मिळून आता शलाकाला देतात आणि इथे वल्लरीची बोलती बंद करतात.